जगामध्ये सध्या 195 देश आहेत आणि या 195 देशांपैकी 174 देशांपेक्षा सुद्धा एक व्यक्ती श्रीमंत आहे आणि ज्या व्यक्तीचं नाव आहे इलॉन मस्क. बालपण म्हणजेच त्याचा जन्म झाला साऊथ आफ्रिकेमध्ये आणि लहानपणी शाळेत खूप जास्त हुशार नसल्याने त्याला त्याची मित्र चिडवायचे, पण त्याने या सगळ्या गोष्टींना दुर्लक्ष करून वयाच्या 12व्या वर्षी एक व्हिडिओ गेम बनवला. ब्लास्टर नावाचा व्हिडिओ गेम त्याने $500 विकला आणि पुढील शिक्षणासाठी तो रवाना झाला अमेरिकेमध्ये. अमेरिकेमध्ये गेल्यानंतर शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने एक कंपनी बनवली. कंपनीचं नाव होतं पेपाल आणि ही कंपनी सक्सेसफुली विकली त्याने आणि तरुण वयात बनला तो करोडपती. आता अशा वयात कुणीही करोडपती बनल्यानंतर पुढचं आयुष्य सुखा समाधानाने जगू शकला असता, पण तो थांबला नाही. त्यानंतर त्याने स्पेसएक्स कंपनी बनवली जी अंतराळामध्ये रॉकेट सोडते किंवा अंतराळामध्ये जाऊन रिसर्च करून येते. त्यानंतर स्पेसएक्स कंपनीचे 3 अटेम्प्ट फेल झाले आणि ऑलमोस्ट त्याला स्वतःचं घर सुद्धा गहाण ठेवावं लागलं, पण 4थ्या अटेम्प्टमध्ये त्याने ते पुन्हा यशस्वी करून दाखवलं आणि त्यानंतर सोबत टेस्ला कंपनीच्या माध्यमातून आणि स्पेसएक्स कंपनीच्या माध्यमातून तो आज जगातला सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनलाय. मित्रांनो, त्याच्या लाईफमधून शिकण्यासारखं काय, तर पहिली गोष्ट तुम्ही शाळेत हुशार असलेच पाहिजे अशातला काही भाग नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, तुमच्याकडे असं एखादं तरी स्किल असावं जे आयुष्यात तुम्हाला फार मोठं यश संपादन करून देईल, फार मोठा पैसा कमवून देईल. आणि तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट, तुमच्या आयुष्यात सक्सेस फेल्युअर येत राहील, पण तुमचं गोल निश्चित असलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही कॉन्स्टंटली झटत राहिलं पाहिजे, कन्सिस्टंटली त्या गोलच्या पाठीमागे राहिलं पाहिजे. हेच मला असं वाटतं इलॉन मस्कच्या आयुष्यातून आपल्यासाठी शिकण्यासारखं आहे. आणि या संदेशाच्या माध्यमातून प्रत्येक जण किंवा या कन्सिस्टन्सीच्या माध्यमातून प्रत्येक जण आयुष्यात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही.